देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी वोस दिशा निराकारी वोस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलम ज्ञानमुरतिं द्वन्द्वातीतमगगन सदृशं तत्त्वमजादिलक्षणम् एकं नित्यमलमतिलं सर्वाद साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगन्धरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि समचरणसरोजं सान्द्रनिलाम्बुदाभं जगन्नीदपानि मण्डनं वन्दनानां तरुणतुलसीमाला कन्दरमुकञ्जनेत्रं सदयधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरणा संदासिया बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्राणंद विश्वानंदी वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवले कारुणिकं ज्ञानयोगेश्वरमन्ये ज्ञानदेव पुनः पुनः अलंकापुरी रम्य सिंहासनतं पदम्बोज तेजस्प्रदिक्प्रदेश विदिन्द्रादिदेवैः सदस्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहा दलो पावन झालो चराचरे मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विठ्ठला 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 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 देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगदवंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत सरी तुकोबर यांचा संतांची ओळख करून देणारा अभंग आहे. सेवेचं निमित्त गेल्या जवळजवळ 55 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील माझ्याकडे आलेली
तिसऱ्या दिवसाची का? तिसऱ्या दिवसाची सेवा आणि पहिल्या वर्षाची सेवा. आश्रम गावकऱ्याचे प्रयत्न, कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजन, आपल्या महाराष्ट्रातलं भूषण असे गुणवान मंडळीचा सहभाग. अर्थात आमचे कदम गुरुजी, नाव ऐकेल तर म्हाळंगीला आलो होतो तुम्ही, पण आपली भेट झाली नव्हती. सोबत तुमचे आलेले गायक मृदंगवादक मंगेश महाराज जाधव. बसलेल्या आणि ऐकणाऱ्या माणसाला गुणवानाचं महत्त्व आता कळालं असेल. आमची सुरुवात कशी झाली त्याच्यावरून. ज्या ठिकाणी योग्य माणसं लागतात बरं का, त्या ठिकाणी तशी माणसं लागतात. म्हणून बरंचसं लांबून आलेली मंडळी, थोडा उशीर झाला, आपण भजन उशिरा चालू केलं असतं बरं झालं असतं. असो, श्रोते मंडळीच्या सहभागातून चालू वाटलेलं चिंतन आहे. हे गाव एक दादांच्या प्रेरेतून प्रेरित झालेलं गाव आहे. फडापैकी विशेष फडक म्हणून दादासाहेबाची ओळख आहे. दुसरी ओळख आहे, दादासाहेबाच्या फडावरले वारकरी अत्यंत पाठीकरी असतात. एक दुसरी ओळख आहे. आपला संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. आपला संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय. आपला संप्रदाय व्यक्तीची पूजा करत नाही. आपला संप्रदाय तत्वाची पूजा करत असतो. ज्यांच्या जीवनामध्ये तत्व सांभाळले असतील अशाची आपण श्रद्धेनं पूजा करत असतो. त्यापैकी एक दादासाहेब एक आपल्यासाठी तत्व सांभाळलेलं व्यक्तिमत्व म्हणून. खरं तरी आपला संप्रदाय, व्यक्ती गेली तर संप्रदाय बंद पडत नाही. आणि काही संप्रदाय नवीन निघाले, व्यक्ती गेली की संप्रदाय संपले. एकाचं नाव सांगतो, तेवढं काही अडचण नाही आपणाला. नवीन संप्रदाय काढला होता आसाराम बापूनं. व्यक्ती गेली, संप्रदाय संपला. आपला संप्रदाय तसा व्यक्तीच्या पाठीमागं जाणारा नाही. आपला संप्रदाय हा तत्व सांभाळणारा संप्रदाय. ज्ञानोबारांनी तत्व सांभाळले, ज्ञानोबाला जग विसरत नाही. नामदेव महाराजांनी तत्व सांभाळले, नामदेव महाराजाला जग विसरत नाही. तुकोबारांनी तत्व सांभाळले, नाथ महाराजांनी तत्व सांभाळले, जग विसरत नाही. दादांनी तत्व सांभाळले, जग विसरत नाही. तत्वाची पूजा अत्यंत महत्त्वाची. तत्व म्हणजे नेमकं काय? जसं असेल तसं समोर ठेवणं एक भाग आहे. आपला संप्रदाय वेगळं काहीच करत नाही. असेल तसं पुढं ठेवलं पाहिजे. आता थोडासा बदल होऊ लागला आता, पण बदल व्हायला नाही पाहिजे बरं का. मोठी माणसं आहेत म्हणून बोलतो, बदल व्हायला नाही पाहिजे. कारण काय, ज्ञानोबाला विचारलं होतं, महाराज तुम्ही एवढा मोठा ग्रंथ तयार केला, मनचा एखादा शब्द घातला का? ज्ञानोबा म्हणतात, व्यासाचा मागोवा घेतो आणि भाष्यकारा ते वाट पुसतो. शंकराचार्याला वाट पुसत पुसत व्यासाचा मागोवा घेत घेत ग्रंथ तयार केला. मनचा शब्द घातला नाही पाहिजे. पुढं वारसा आला तो नामदेव महाराजाकडे. नामदेव महाराज म्हणतात, नामामनी नाही माझ्याकडे दोष, पुराणे हे व्यासवाक्य आहे. व्यासानं केलेलं वाक्य माझं मनचं नाही. पुढं चलून संप्रदायाला तुकोबाऱ्यापर्यंत. तुकोबारे संप्रदाय जतन करत असताना तुकोबारे म्हणतात, वाचा बोलो वेद नीती आणि करू संती केले. ते वेदानं बोललेलं बोलायचं आणि संतानं केलेलं तेवढंच करायचं. संतानं मार्ग स्वीकारलेला मार्ग स्वतंत्र करायचा नाही, मार्ग झाडायचा आहे. झाडू संताचे आडराणी भरले जग. तुकोबारे म्हणतात, आम्ही येत असताना अगोदरचा जी मार्ग आहेत मलिनाचा आले असेल त्याच्यामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, पण स्वतंत्र काहीच केलं नाही. आणि तोच संप्रदाय पुढं निळोबा महाराजाकडे आला. निळोबा महाराजांनी सांगितलं, निळामणी संप्रदाय शुद्ध उपजवी बोध गुरु शिष्य. संप्रदाय जर शुद्ध ठेवायचा असला, गुरुनं केलेला उपदेश मान्य करून शिष्यानं पुढं बोध मांडला पाहिजे. स्वतःचं काही नाही केलं पाहिजे.
महाराजाला प्रश्न केला, महाराज स्वतःच आम्ही काही लिहिलं तर, आम्ही काही बोललो तर काय फरक पडणार आहे? महाराजांनी असं दृष्टांत दिलं आहे, शेतकऱ्याचा दृष्टांत दिला निळोबा महाराजांनी. महाराज म्हणतात साड्यातून ज्वारी पेरली तर ज्वारी लागती, आणि आपण हातानं टाकली तर टाकतात का? आपल्याकडे हातानं टाकतात. जनावरला कडूळ कशी टाकतात? हातानं टाकतात, कडूळ टाकतात. गात्यातला शब्द आहे, खोटा कसा ठरला ते शब्द. महाराज म्हणतात साड्यातून जर ज्वारी पेरली, तीच ज्वारी त्याला कण लागतं, आणि तीच ज्वारी टाकली तर वाढल पण ज्वारी लागत नाही म्हणतात. साड्यामुखी दाना पडे तरी तो निवडे कण भारे, तैसे पडवळ फोकिले नव्हे चोपटची राहे वाढून. आपण मनसो बोललो तर वाढल. काय वाढल त्याच्यावर मी बोलणार नाही. वाढल, तारका वाढत्याल. बरेच माणसाला कळालं आहे काही वाढल, पण आपल्या पारमार्थिक जीवनातलं फळ प्राप्त होणार नाही. पारमार्थिक जीवनात जर फळ प्राप्त करायचं असलं तर असल तेच चालवावं लागत असतं. म्हणून असे तत्वनिष्ठ व्यक्तीच्या समोर आपण, त्यांच्या अधिष्ठानाच्या समोर आपण चिंतनासाठी प्रवृत्त झालो. अभंग निवडला मी तुकोबरायचा. अभंगाची भूमिका अशी आहे, तुकोबारांनी साधूची ओळख करून देणारा अभंग आहे. काही गोष्टीची ओळख होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जगामध्ये ज्याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे त्या 3 गोष्टी आहेत. एक देवाचं नाव आहे, दुसरं देव आहे, आणि तिसरं देवमान्य संत आहेत. 3ही वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ते आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. आणि जगामध्ये 3 गोष्टी लोकांपासून बऱ्याचशा लांब राहिल्यात. आणखी आम्हाला 3 गोष्टी कळत नाहीत, बाकी सगळं कळतं. काय काय कळत नाही आम्हाला? देवाचं नाव एक कळत नाही, देव एक कळत नाही, आणि देवमान्य संत एक कळत नाही. 3 लोक कळत नाहीत. का बरं कळत नाही? त्याचं कारण असं आहे, जगामध्ये 3च वस्तू अलौकिक आहेत. 3च वस्तू अशा येतात, ती वस्तू अलौकिक आहेत, आणि जग मात्र लौकिक आहे. लौकिक जगाला अलौकिक वस्तूचं ज्ञान होणं अत्यंत कठीण असतं. अलौकिक कशाला म्हणायचं? सामान्य माणसाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं, आणि जे पंचभूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. अशा 3 वस्तू आहेत. देवाचं नाव सामान्य माणसाला कळत नाही, अलौकिक म्हणून. देवाच्या नावावर काळाची सत्ता चालत नाही, अलौकिक म्हणून. आणि देवाचं नाव पंचभूतात सापडत नाही, अलौकिक म्हणून. आणि 3ही निकष 3कडे लावायचेत. देवाचा जर विचार केला तर सामान्य माणसाला कळत नाही, अलौकिक म्हणून. देवावर काळाची सत्ता चालत नाही, अलौकिक म्हणून. आणि देव पंचभूतात सापडत नाही, अलौकिक म्हणून. आणि 3ही निकष पुढं संतापुढे लावायचेत. संत ही सामान्य माणसाला कळत नाहीत, अलौकिक म्हणूनच. संतावर काळाची सत्ता चालत नाही, संत पंचभूतात सापडत नाहीत. अशा 3 वस्तू अलौकिक आहेत. जग हे लौकिक आहे, आणि आपण साधूचं जीवन हे अलौकिक वस्तूशी अनन्य असतं, आणि आपलं जीवन हे लौकिक वस्तूशी अनन्य असतं. हा फरक आहे आपल्यामध्ये. म्हणून आम्हाला कळत नाही. आपण एक एक मुद्दा जर बघितला, देवाचं नाव आम्हाला कळत नाही, घेतो हा भाग वेगळा, पण देवाचं नाव कळून घेत नाही, आपण न कळत घेत होतो. आपण देवाचं नाव तुम्हाला आम्हाला कळत नाही. कशावरून कळत नाही? तुकोबारांत देवाचं नाव शहाणे तेवढेच घेतात, बाकीचे घेत नाहीत. तुकोबाराचं प्रमाण आहे तसं. तुकोबारांत शहाणे तेवढेच घेतात, बाकीचे स्वीकारत नाहीत. शहाणा तो धनी, तुकोबारांत शहाणेच घेतात. ज्ञानोबारांत ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ, पण सर्वत्र दुर्लभ विरळा. विरळेच घेतात, शहाणे तेवढेच घेतात. कारण काय? देवाचं नाव जर सगळ्याला योग्य वाटलं असतं, प्रतिती आली असती तर सगळ्यांनी घेतलं असतं. एक वर्ग असा आहे की देवाचं नाव न घेणार आहे, शहाणे तेवढेच घेतात. दुसरं असं आहे, काही घेतात पण टिकत नाही. आपण तुम्ही आम्ही घेत असतो. कसं घेतो आपण? 9ला सुरू झालं की 11ला बंद पडतं, आणि 9:15 चालू झालं की 11:15 मर्यादित घेत असतो. तुकोबाराय म्हणतात काही माणसं देवाचं नाव घेतात पण टिकत नाही. त्यांचं नाम चांगले चांगले, पण माझे कंठी राहो बरे. लौकिक जीवन जगत असताना नाव घेत नाहीत, आणि जरी घेत असले तर टिकत नाही. बरं, दुसरं अलौकिक जीवनाचा जर विचार केला, ज्ञानोबाराय म्हणतात मला देवाचं नाव बंद पडत नाही.
मी घेत नाही पण बंद पडत नाही. ज्ञानदेव मौन पण जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे. ज्ञानोबा म्हणतात मी मौन आटलो तरी नामचिंतन चालू असतं. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. वैसला निर्वाण बाबा बाळचंदो. निर्वाण बाबा बाळचंदो. कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. बाळचंदो 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 बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. सारखं चिंतन आहे. ज्ञानोबा थांबलं तरी थांबत नाही. हे अलौकिक जीवन आहे. दुसरं एक कारण आहे. कसं काय तुमचं थांबत नाही? कबीर महाराज म्हणतात ओठ हलत नाही, जीभ हलत नाही, कंठ हलत नाही, पण भजन बंद पडत नाही. ओठ कंठ न चाले जिब्या नरटे राम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीर महाराज म्हणते आम्ही आराम बसलो तरी भजन चालू आहे. ज्ञानोबा म्हणतात मौन असलं तरी भजन चालू आहे. त्याला काहीतरी फरक असला पाहिजे. काय फरक आहे दोन्हीमध्ये? अलौकिक जीवन जगत असताना नाव गोड लागतं आणि लौकिक जीवन जगत असताना नामाची प्रतीती येत नाही, गोड लागत नाही. सगळ्या संतांची प्रमाण बघा. नामदेव महाराज म्हणतात अमृता होणे गोड नाम तुझे देवा. देवा तुझं नाव गोड लागते आम्हाला. तुकोबा म्हणतात जिवे गोड तीन अमृत जया सफिके पुढे. आणि ज्ञानोबा म्हणतात नामामृत गोडी योग्य साधली जीवन कळा. आपण प्रमाणाचा जर विचार केला जितकं अलौकिक जीवन असेल सगळ्याला गोड लागतं आणि लौकिक जीवन असलं तर गोड लागत नाही. म्हणून तर आपल्या सप्त्यामध्ये विण्याला बाहेरून माणसं आणावी लागतात. दुसरं काय कारण आहे? विना का घेत नाहीत माणसं? त्याला एकच कारण आहे, नावच गोड लागत नाही म्हणून घेणं शक्य नाही. बरं एखादी वस्तू जर गोड असली तर सगळ्याला गोड लागली पाहिजे. आता गुळ आणून ठेवला आहे माझ्यासमोर. मी खाल्ला तर कसा लागल? गोड लागते. आणि महाराज तुम्ही खाल्ला तर? मी अशा प्रकाशात खाल्ला तरी गुळ गोड लागतो आणि अंधारात चोरून खाल्ला तरी. तुकोबाराचे प्रमाण आहे याला महाराज. तुकोबा म्हणतात हे गुळाचा जर गुणधर्म गोड आला तर सगळ्याला गोड लागला पाहिजे. मग एकाला गोड आणि एकाला कडू असा खरट लागत नाही गुळ. मग गुळ जर सगळ्याला गोड लागतंय, देवाचं नाव जर गोड आलं तर सगळ्याला लागलं पाहिजे. आपल्यापैकी कुणी टाळकऱ्यानं सांगावं आम्हाला गोड लागते म्हणून. देवाचं नाव नाही गोड लागत. जर टाळकऱ्याला नाव गोड लागलं असतं तर तंबाखू खायची वेळ कशाला आली असती? कशाला तंबाखू खाल्ली असते आपण? त्याचं कारण आहे देवाचं नाव आम्हाला गोड लागत नाही. तुकोबा म्हणतात ह्याचा गुळाचा गुणधर्म गोड आहे. साखरेची गोडी सारखी सकाळा थोरा मोठ्या बाळा धाकट्या. तुकोबा म्हणतात कुणी खाऊ द्या ती गोड लागलं पाहिजे. देवाचं नाव जर गोड आहे तर एकाला गोड लागतं, एकाला का लागत नाही? त्याचं कारण आहे एक जीवन अलौकिक जीवन आहे आणि दुसरं जीवन लौकिक जीवन आहे. अलौकिक जीवन झाल्यानंतर त्याची प्रतीती येत असते. दुसरं चिंतन आहे तुकोबाराचं. गुळाला गुळ म्हणून खाल्ल्यावर गोड लागतो आणि दगड म्हणून खाल्ल्यावर फरकच पडत नाही. साखरेशी म्हणता धोंडा, साखरेशी म्हणता धोंडा, साखरेशी म्हणता धोंडा, साखरेशी म्हणता धोंडा. ते का तोंडा न रुचे, ते का तोंडा न रुचे, का तोंडा नरते, का तोंडा सारखे, का तोंडा सारखे, का साखरेची म्हणता धोंडा, ते का तोंडा नरते, ते का तोंडा नरते, ते का तोंडा नरते. साखरेची
गायक म्हणून ऐकेल तो बरं का, प्रमाण म्हणतो म्हणून माहीत नव्हतं. साखरेशी म्हणता धोंडा. मला पाठीमागं निरोप आलाय, महाराज थोडं मोठ्यानं बोला म्हणून, पण तसं शक्य नसतं बरं का. आडात असेल ती पवऱ्यात येत असतं, दुसरं काही येत नसतं. साखरेशी म्हणता धोंडा तरी का तोंडा न रुची. तुकोपर्यंत साखरला धोंडा म्हणा, गुळ म्हणा, साखर म्हणा, काही म्हणा, पण त्याचा गुणधर्म गोड आहे. म्हणून देवाचं नाव कळण्यासाठी आपलं जीवन लौकिक आहे आणि देवाचं नाव कळण्यासाठी अलौकिक जीवन व्हावं लागत असतं. दुसरं, आम्हाला देवाचं नाव कळल्यानंतर आम्हाला देव कळायला पाहिजे. देवही कळत नाही. देव जाणणं वेगळं, देव स्वीकारणं वेगळं आणि देव मानणं वेगळं. आपण देव मानत असतो, देव आणखी स्वीकारला नाही. ज्ञानोबा म्हणतात, स्वीकारणारा वर्ग अत्यंत थोडा आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. स्वीकारायचा आहे देव तर संतांनी स्वीकारावा. बरं, जाणायचा असला तर तुकोपर्यंत फक्त संतांनी जाणलं पाहिजे. ब्रह्म सर्वगत सदासम, जेत नाही आणि उशम, ऐसे जाणते ती अति दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम. तुकोपर्यंत जाणणारा वर्ग क्वचित आहे. काय फरक आहे दोन्हीमध्ये? लौकिक जगाची नजर वेगळी आणि अलौकिक जगाची नजर वेगळी असते. आमची नजर म्हणजे कातड्याच्या डोळी म्हणतात ज्ञानोबा. कातड्याच्या डोळ्याला देव दिसत नाहीत. सामाचे डोळे दाविती का इंद्रिय लळा लाविती, साचची प्रतिती पुढे जाय. ज्ञानोबा म्हणतात ही नजर काम करत नाही. कोणती नजर पाहिजे देव बघण्यासाठी? देव बघण्यासाठी ज्ञान नावाची नजर लागते. ज्ञानाचा डोळा डोळसा, तो डोळा असे विरेशा, स्तुती न भोसा भाग्याचा, तो एखादाच भाग्यवान असतो. देव बघण्याची नजर असते त्यांना. अलौकिक नजर झाल्याशिवाय देव दिसत नाही. नजरेचे दोन प्रकार आहेत. एक वस्तुनिष्ठ सौंदर्य बघणं आणि दुसरं भावनिष्ठ सौंदर्य बघणं. आपण देवाकडे बघत असताना वस्तुनिष्ठ सौंदर्य म्हणून बघत असतो आणि साधू महात्मे बघत असताना भावनिष्ठ सौंदर्य म्हणून बघतात. पंढरपूरला गेल्यावर देव दिसलाय, तुम्हालाही दिसलाय, मलाही दिसलाय. कसा दिसलाय तुम्हाला देव पंढरपूरचा? कसा दिसलाय? मी तर गेल्यावर काळा दिसला मला, तुम्हाला कसा दिसला? कसा दिसतो आपण गेल्यावर? तिथं देव काळा दिसतो. आणि तुकोबाराय गेले ते पंढरपूरला, तुकोबारला काळा नाही दिसला देव. तुकोबारांत सुंदर ते ध्यान, सावळे सुंदर रूप विदेव, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदयी माझ, हृदयी माझे, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदयी माझे, राहो निरंतर हृदयी माझे, रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुपला. तुकोबाराय बघत असताना देवाला सुंदर म्हणून बघतात. काळ्याला सुंदर म्हणतात का गोऱ्याला म्हणतात? आपल्याकडे कुणाला गोर सुंदर म्हणतात? गोर आटलं तर सुंदर म्हणतात. आणि तुकोबाराय कसं काय सुंदर म्हणतात? तुकोबारायच्या आपल्या बघण्यामध्ये फरक आहे. एक नजर असते ते वस्तुनिष्ठ सौंदर्य बघणं असतं आणि दुसरी नजर असते भावनिष्ठ सौंदर्य. भावनिष्ठ सौंदर्यानं बघितल्यानंतर परिणाम होत असतो, वस्तुनिष्ठ सौंदर्य बघितल्यास परिणाम होत नाही. तुकोबा म्हणतात मी देवाकडे बघितल्यानंतर मागला परिहार पुढे नाही सीन, झालिया दर्शन हजार बाऱ्या. काय फरक नाही आपल्या. माझ्या 32 वाऱ्या झाल्यात पायी पंढरपूरच्या, पण फरक काही दिसत नाही तिथे गेल्यावर. ह्याचा अर्थ असा आहे, लौकिकातली नजर वेगळी, लौकिकातलं जीवन वेगळं आणि अलौकिक जीवन वेगळं आहे. ज्ञानोबा म्हणतात देव मला जगामध्ये दिसतो, भरला घनदाट हरिदिशी.
ज्ञानोबा म्हणतात जगामध्ये देव दिसतो. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिश. पूर्ण संताचा जर विचार केला, ज्ञानोबा म्हणतात योगिया दुर्लभ तो म्या. नामदेव महाराज म्हणतात योगियाच्या ध्याना ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे. आणि तुकोबा म्हणतात निनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचून. प्रमाण जर बघितले, एक विशिष्ट नजर आहे. अलौकिक जीवन झाल्यानंतर नामचिंतन गोड लागतं. अलौकिक नजर झाल्यानंतर देव आम्हाला दिसतो. आणि तिसरा मुद्दा आहे, आम्हाला संत एक कळाले पाहिजे. नाव कळालं पाहिजे, देव कळालं पाहिजे आणि आम्हाला संत कळाले पाहिजे. का बरं संत कळाले पाहिजे? संत कळावे असं म्हणतात, पण का कळायला पाहिजे? कारण संत कुणालाच कळत नाही म्हणून कळायला पाहिजे. एवढ्यावर थांबता येणार नाही आपणाला. संताचं तर एवढं अवघड आहे, घरातल्याच माणसाला कळत नाहीत. आपलं वाङ्मय बघा पाठीमागं जाऊन, घरातल्या लोकांनी ओळखाय नाही संताला. एक जणाचा मुलगा संत होता, वडिलाला नाही कळालं. एक जणाचा भाऊ संत होता, भावाला नाही कळालं. एक जणाची पत्नी संत होती, पतीला नाही कळाले. एक जणाचे वडील संत होते, मुलाला नाही कळाले. आणि एक जणाचे पती संत होते, पत्नीला नाही कळाले. हे आपलं वाङ्मय आहे सगळं. भक्त प्रल्हाद संत होते, बापाला नाही कळाले. बिभीषण भक्त संत होते, रावणाला नाही कळाले. नाथ महाराज संत होते, हरिपंडिताला नाही कळाले. संत सकू संत होत्या, पतीला नाही कळाले. आणि तुकाराम महाराज संत होते, पत्नीला नाही कळाले. आपलं वाङ्मय सांगतं. जवळच्या माणसाला देखील संत कळत नाहीत. आणि तुकोबाराचा आग्रह दिसतो की तुकोबारांतात संत कळाले पाहिजे. शब्द घातला तुकोबाराने, आसो ठावे सकळा, सगळ्याला संत कळाले पाहिजे. का कळाले पाहिजे? गात्यामध्ये 4 कारणं आलेत आणि या अभंगामध्ये 2 कारणं आलेत. गात्यामध्ये 4 कारणं आहेत संत का कळाले पाहिजे. पहिलं कारण आहे, आमच्या उद्धारासाठी आलेत म्हणून कळाले पाहिजे. आमचं हित घेऊन आलेत म्हणून कळाले पाहिजे. आमच्या कल्याणासाठी आलेत म्हणून कळालं पाहिजे. आमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत म्हणून कळाले पाहिजे. ही 4 कारणं आहेत गात्यामध्ये. आणि या अभंगामध्ये 2 कारणं आहेत. आपली इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून कळाले पाहिजे. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे म्हणून कळाले पाहिजे. आणि शेवटचं कारण आहे, तुका म्हणे रोकडे केने शेविता येणे पोट आहे. आमचं जीवन तृप्त होणार आहे म्हणून संत कळाले पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता संत कळाले पाहिजे तुकोबाराचं मत आहे. असो ठावे सकळा, सगळ्याला संत कळाले पाहिजे. आणि कळणं इतकं कठीण आहे, संत कळणं. आपण सगळे प्रमाण म्हणत आहोत. संत भेटणंही कठीण आहेत आणि भेटण्यापेक्षा कळणं अत्यंत कठीण आहे. ज्ञानोबा आळंदीच्या लोकाला भेटले नाहीत का कळाले नाहीत? सगळ्याला भेटले, पण कळायचं शिल्लक राहिलं होतं. तुकोबा देहूच्या लोकाला भेटले नाहीत का कळाले नाहीत? सगळ्याला भेटले, पण कळाले नाहीत. पाहुणा घालवेल पालान, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळोईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे चंद्र अमृत सुख सेवविल, चंद्र अमृत सुखे सेवविल, आता जाता रवी धरवेल, बाहेर हे सागर तरवेल, बाहेर हे सागर तरवेल, परिता साधूची भेट न होय गा, परिता साधूची भेट न होय गा, परित्या साधूची भेट न होईल गा, परित्या साधूची भेट न होईल गा. चंद्रामृत सुखे शिवविल, असता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट होणार नाही. बहु अवघड आहे. परी जग जेठी भेट होणं अत्यंत कठीण आहे. आणि तुकोबाराचा आग्रह आहे की भेट व्हायला पाहिजे, कळाले पाहिजे संत. कळण्यासाठी उपाय सांगितले तुकोबाराने. तुम्हाला जर कळून घ्यायचं असले तर तुम्हाला संत व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळो, किंवा भक्ताचा महिमा
अनेकाशी या गती दुर्लभ, बाकीच्याला कळणार आहे. भक्त तर व्हावं लागेल, अगोदर कळणं कठीण आहे, पुन्हा संत होणं कठीण आहे. मला वाटतं संत होणं तर लांबच राहिलं, शांत होणं देखील कठीण झालं आहे. आता अगोदर शांत व्हायला शिकावं लागेल, पुन्हा संत व्हायला शिकावं लागेल. का बरं कळाले पाहिजे? आणखी पुढे एक चिंतन सांगतो. का कळाले पाहिजे? चांगले माणसं जर आपल्याला नाही कळाले तर चांगले माणसं आपल्यापासून दूर जातात. आणि चांगले माणसं जवळून गेल्यावर वाईट माणसाला बोलवावं लागत नाही, ते आपोआप येतात, पुन्हा बोलवावं लागत नाही. सीताई साहेबांना 2 चांगली माणसं घालवली होती. रामायणामधला प्रसंग आहे, खरं तरी आपल्यासाठी केलेलं असतं ते लिखाण. रामप्रभूला नसलेल्या हरणाच्या पाठीमागं घातलं, असलेले नाही नसलेल्या हरणाच्या पाठीमागं घातलं. लक्ष्मणाला भासलेल्या आवाजाच्या पाठीमागं घातलं. दोन्ही चांगलं माणसं गेले. 2 चांगले गेल्यावर रावण बोलिवल्यावर का बिगर बोलवता आला. त्याला पॉम्पलेटवर नाव टाकावं लागत नाही, त्याला बोलवावं लागत नाही, ते आपोआप येतात. तो रावण वाईट माणसं आपोआप येतात आणि चांगले माणसं उशीर करतात. विढाला म्हणून आम्हाला चांगले माणसं कळाली पाहिजे. तुकोबऱ्यांतात ही माणसं कळाली पाहिजे आम्हाला. असो ठावे सकळा. आता कळणं कठीण आहे, कळाले पाहिजे असं जर तुकोबरायचा आग्रह आहे. तर आम्हाला जर चांगले माणसं संत जर कळायचे वाटले, एखाद्या संताला आमची दया आली पाहिजे आणि संतानं विचार केला पाहिजे, या लोकाला संत सांगितले पाहिजे. दादासाहेबाला वाटलं पाहिजे की तुकोबरा यांना सांगावे म्हणून. दादासाहेबाला वाटलं पाहिजे की ज्ञानोबा या लोकाला कळाले पाहिजे म्हणून. एखाद्या संताला वाटलं पाहिजे की संत सांगावे म्हणून. आज तुकोबरला दया आली. तुकोबरांतात या लोकाला संत सांगायचे. तर आता संत सांगण्यासाठी तुकोबरा प्रवृत्त झालीत. मी तो सांगत तसे भावे. तुकोबरांतात मी सांगतो सगळ्याला संत. महाराजालाच विनंती केली, महाराज तुम्हीच सांगा संत किती उंचीचे असतात ते. 5 प्रकारानं तुकोबरांनी सांगायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी संताची उंची, संताची स्थिती, संताची निश्चिंती, संताची तृप्ती आणि संताची प्राप्ती. आपल्याला जमल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू आपण. तुकोबरांनी संताची उंची सांगत असताना तुकोबराला उंची सांगायची संताची, पण कुणाची तर तुलना करून सांगावी लागत असते. 2 जर मृदंगी असले तर आम्हाला तुलना करता येते मनातल्या मनात, बरं का, तसं उघड करता येत नाही. पण 2 मृदंगी असल्यानंतर तुलना करून सांगावी लागते, याच्यापेक्षा हे म्हणून. पण तुकोबराला संताची तुलना करून सांगत असताना जगामध्ये दुसरी वस्तूच दिसली नाही तेवढ्या उंचीची. संत एवढी उंचीची वस्तूच दिसली नाही तुकोबराला. तुकोबराला दिसला तो फक्त देव दिसलाय. तुकोबरांतात संत किती उंचीचे असतात. तुकोबरांतात देव आणि संत सारख्याच उंचीचे. अभंगाचं पहिलं चरण. देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा मी तो सांगत तसे भावे मी तो सांगत तसे भावे भावे निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा मी मी तो सांगत तसे भावे मी तो सांगत तसे भावे भावे सांगत तसे भावे. तुकोबरांतात देव आणि संत सारखे आहेत. संताची उंची देवाच्या उंची एवढी आहे. पण दोन्हीमध्ये फरक असा आहे, देवाला आपली उंची वाढवावी लागत नाही, संताला आपली उंची वाढवावी लागत असते. ज्ञानोबा म्हणतात देवाला जन्मावं लागत नाही, देवाला संसार करावा लागत नाही. देव हा स्वयंभू आहे. संताला मात्र आपल्यासारखं जन्मावं लागतं, आपल्यासारखा संसार करावा लागत होतो आणि संसार करत करत उंची वाढवावी लागत असते. एरवी अनेकाचे परी तेही एक शरीरी अशेषही व्यापारी वर्तत असू. ज्ञानोबा म्हणतात तेही नेत्री पाहे सर्वने ऐकतो आहे परी तो तेतीचा नोहे नवल देखे. ज्ञानोबा म्हणतात आपल्यासारखा संसार करतात,
आपल्यासारखं जन्म घेतात, आपल्यासारखं डोळ्यानं बघतात, आपल्यासारखंच कानानं ऐकतात, पण जन्मानं आपल्यासारखेच असतात, पण जगण्यानं आपल्यासारखे नसतात. जन्मानं सारखेच आपण सगळे असतो, पण जगण्यानं वेगळे असतात संत. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या तारिखे, संत नव्हती जगा मानसाच्या तारिखे. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण बनून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या तारिखे, सारिखे. मानसाच्या तारिखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, आणि संत नवती जगा मानसा त्यासारखे. जन्मानं जगासारखे, पण जगण्यानं फरक आहे. काय फरक असेल जगण्यामध्ये? एक 2-4 फरक करून आपल्याला पुढे चालायचे. एक फरक असा आहे, साधू जगत असताना आत्मभावनेने जगतात, आणि आम्ही जगत असताना देहभावनेने जगतो. दोन्ही जगण्यातला फरक आहे. आत्मभावना आणि देहभावना काय फरक आहे? देहभावना सतत बदलतात, आत्मभावना बदलत नाहीत. आणि बदलणारी माणसं मोठे कधीच होत नाहीत. व्यवहारातही बघा तुम्ही, बदलणारी माणसं मोठे होत नाहीत, आणि परमार्थातही बदलणारी माणसं मोठे होत नाहीत. व्यवहारात बदललं तर लोक म्हणतात त्याचं काही खरं नाही बरं का, घंट्यात एक बोलतोय म्हणतात. आणि परमार्थातही बदलणारी माणसं मोठे होत नाहीत. एक निश्चयानं जी माणसं जगतात का, ते माणसं मोठे होतात. दोन्हीत फरक आहे. आपण देहभावनेने जगतो, बदलतो माणूस. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही जगत असताना भावना बदलत नाही. वाटल्यास देह बदलतो, पण भावना बदलत नाही. तुकोबाराचे प्रमाण असे आहेत. तुकोबाराय म्हणतात भजन करत असताना भावना एकच होती आमची, आम्हाला उंची वाढवायची. त्याच्यासाठी भजन मागे बहुता जन्मी. आपल्याला एवढंच घ्यायचं आहे, आता पुढलं घ्यायचं नाही, ह्याच्यात आपल्या कामापुरतं घ्यायचं आहे. मागे बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही. देह बदललेत, जन्म बदललेत, पण भावना कायम आहे. आता इकडं मृदंगाचार्याकडे बघू आपण. तुम्हाला म्हणता येईल का बरं, मागे बहुता जन्मी वाजवितो आलो आम्ही? आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आपण मागचं आपल्याला माहीत नाही. आपल्या भावना बदलीत आलो. तुकोबाराय म्हणतात आम्ही मागे बहुता जन्मी हेची करत आलो. भावना कायम ठेवून जगले, भावना बदलली नाही. देह किती बदललेत? बहुत बदललेत, पण भावना कायम आहे. इथं आल्यानंतर भावना कायम आहे महाराजाची. किती भावना कायम होती? नकळे दिवस की राती ही भावना आहे. अखंड खंडेना जीवन ही भावना आहे. 8ही प्रहर 12 मास निरंतर ही भावना आहे. माझी मज झाली अनावरवाच्या ही भावना आहे. जिवे झाला चळ ही भावना आहे. तुका म्हणे झाली माझ्या अनावर बोली ही भावना आहे. ओसना उनी उटी देव साठविला. हे प्रमाण जर बघितले आपण, इतकी भावना आहे महाराजाची. महाराज म्हणतात उंची वाढवण्यासाठी आत्मभावना आहे. आम्हाला उंची गाठायची एक दिवस तरी. बरं, इथलं जर आयुष्य संपलं तर तुकोबाराय म्हणतात भावना नाही बदलू द्यायची. घेईन मी जन्म, ह्याच्यासाठी जन्म घ्यायचा आहे. एक घ्यायचेत का 2 घ्यायचेत? घेहीन मी जन्म यासाठी एकच नाही, घेहीन जन्मांतरे, आणि हेची कराय जन्म घेहीन मी नाना, असे तुकोबाराय म्हणतात. ही आत्मभावनेने जगणं वेगळं आणि देहभावनेनं जगणं वेगळं. सामान्य माणसं तुम्ही आम्ही ही देहभावनेने जगतो, आपल्या भावना बदलतात. दुसऱ्या जगण्यातला फरक असा आहे, साधूचं जगणं हे बरं होण्याकून असतं, आणि आमचं जगणं हे बरं वाटण्याकून असतं. बरं वाटणं वेगळं आणि बरं होणं वेगळं असतं. टाकलेला पाऊल हा त्यांचा बरं होण्याकून असतो. बोललेला शब्द हा त्यांचं बरं होण्याकून असतो. कुठली जीवनामधली क्रिया ही बरं होण्याकून असते, आणि आपल्या सगळ्याच क्रिया बरं वाटण्याकून असतात. बरेचसे जगताना माणसं बरं वाटते म्हणून जगतात माणसं. आमच्याकडले माणसं बिड्या वडतात. तुमच्याकडं ऐकलं नसेल का? वडतात का बिड्या? बिड्या, तंबाखू हे चालू असते माणसाचं. उद्यापासून बंद करा असं मला म्हणायचं नाही बरं का.
मला इकडं माझ्या कामापुरतं घ्यायचं आहे. बिडीन तंबाखू बरं होतंय म्हणून का बरं वाटतंय म्हणून? बरं व्हायचा संबंधच येत नाही त्याच्या, फक्त बरं वाटते म्हणून आहे. फक्त बिडीन तंबाखूच नाही, सगळं जीवन आपलं असं चाललंय. कीर्तनकार बोलत असताना बरं वाटतंय असं बोलावं का बरं होतंय असं बोलावं? कसं वाटतंय बरं? प्रत्येकाला वाटतं की आम्हाला असं बोललं पाहिजे की बरं वाटावं असं बोललं पाहिजे. पण बोलताना बोलणाऱ्याने आपलं बरं झालं पाहिजे असं बोललं पाहिजे, आणि समाजानंही बरं झालं पाहिजे असंच ऐकलं पाहिजे. तुकोबाराचे प्रमाण आहे. आम्ही जर केलेला विनोद जे आहे, कीर्तनकाराचा विनोद, जगाचं मरण म्हणतात तुकोबारा. आमुचा विनोद जगाचे पै मरण. आम्ही केलेला विनोद हा जगाचं मरण आहे. तर आता काय काळाचा ओघ आहे. हे मोठेच माणसं नाही बरं का, बारक्या माणसं सांगतो. मला घरामध्ये लेकरं असतात गुरुजी, लहान लहान लेकरं असावे, आणि सकाळी सकाळी जाऊन बघा आता घरी 4 वस्तू टाकायच्या लेकरापुढे. कोणकोणत्या? बदाम एक टाकायचा, काजू एक टाकायचं, खारीक एक टाकायचं, आणि मुरकुल एक टाकायचं. कोणतं उचलतंय? उचलतंय का? तसाच प्रकार चालू आहे. विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. चरित्र न आवड सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, गोड वाटे, गोड वाटे. देवाचे चरित्र नावडी सर्वता, विनोदाची कथा. विनोद बरा वाटतो. का बरा वाटतो? तुकोबा म्हणतात, करताना माणसानं सावधान असावं, आणि मिळताना माणसानं समाधान असावं. कुठली गोष्ट करताना कसं असावं? करताना सावधान असावं, आणि मिळाल्यानंतर समाधान असावं. सावधानपणा जर काही गोष्टी केल्या तर मिळण्यामध्ये समाधान प्राप्त होतं. आपण ऐकत असताना असं ऐकलं पाहिजे, आपल्याला घराला काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे. विनोद म्हणजे काय? विनोद म्हणजे दुसरं काही नसतं बरं का. 2 प्रकारचे कीर्तन आहेत गुरुजी सध्याच्याला. एक अभंगाशी सुसंगत, आणि दुसरं अभंगाशी विसंगत. अभंगाशी विसंगत म्हणजेच विनोद आहे, दुसरं काही नसतं. अभंग सोडावा लागतो आम्हाला, आणि कुंकड तर दुसरं फिरावं लागत असतं, त्याविषयी विनोद तयार होत असतो. पण आम्हाला बरं वाटण्याकून जगण्यापेक्षा एकच शब्द सांगतो, ज्या गोष्टीनं बरं वाटतं त्यानं बरं कधी होत नाही, आणि ज्या गोष्टीनं बरं होतंय ते करताना बरं वाटत नाही. आपण जीवन असं जगलं संतांनी. संत हे जीवन जगत असताना बरं होण्याकून जगतात म्हणून मोठे झाले, आत्मभावनेने जगतात म्हणून मोठे झाले. तिसरं एक कारण आहे मोठं होण्याला. एक कारण असं असतं, जीवनामध्ये गुण असावा. मोठं होण्याचं कारण काय? आता गुरुजी तुमचं महाराष्ट्रात नाव काय? त्याच्यामुळेच आहे की नाव. एखादा गुण वाढवला म्हणून. गुण वाढवून मोठा होतो नाही येत नाही. बरेच जण मागे मोठमोठे माणसं झाले एखादा गुण वाढवून. कर्णाकडे एक गुण होता, त्याचं नाव आणखी विसरत नाहीत लोक. कोणता गुण होता कर्णाकडं? अवधार्य नावाचा गुण होता त्याच्याकडं. एक गुण होता मोठं व्हायला, एक कारण होतं. पण मोठं होण्यासाठी तेवढं कारण ठरत नाही. एक गुण होता पण बाकीचे सगळे अवगुण होते. धर्माची बाजू सोडणं, सत्याची बाजू सोडणं, असत्याची बाजू धरणं बरेचसे कर्णाकडे अवगुण होते. धर्मराजाकडे बरेचसे गुण होते पण एक अवगुण निघाला. धर्मराजाकडं कोणता होता अवगुण? नाही ही खेळणं आहे. नाथ महाराजाचं चिंतन आहे बरं का. आता काही वेळा धर्मराजाबद्दल बोलत असताना आम्हाला सांभाळून बोलावं लागतंय, पण एखादी ओवीचं चिंतन असल्यास काही विलाज नसतं त्याला. नाथ महाराज म्हणतात इतके गुण होते त्याच्याकडं. तो धर्मराजा बहुपुण्यराशी का धूत खेळे दुर्योधनाशी, हरवणी कांता केली उपाधी, विनाशकाली विपरीत बुद्धी, का बुद्धी वाईट सुटली त्याला. एवढा मोठा वाजविणारा डाव खेळतोय म्हणजे, एवढा मोठा धर्मराजाने डाव खेळतोय म्हणजे कारण काय? अनेक गुण होते पण एक अवगुण सापडला. बऱ्याच जणांकडे असं होतं बरं का. पण तुकोबारांचा संत जीवन असं आहे, त्यांच्याकडं गुण सापडतील तुम्हाला
पाहता अवगुण मिळेची ना पाहतावगुण मिळेची ना पाहतावगुण मिळेची ना हो तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना मिळेची ना मिळेची ना तुका म्हणे तैसा सज्जन पासून पाहता अवगुण मिळेचे ना. सज्जन जीव संताचं जीवन असं आहे, जीवनामध्ये गुण सापडते पण अवगुण सापडत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये अवगुण नाही त्या माणसाची उंची वाढते. तुकोपर्यंत गुण वाढवला पाहिजे आणि अवगुण घालवलं पाहिजे. रूपाला किंमत आहे का गुणाला किंमत आहे? तुकोबारांनी नंबर 2ला रूप घातलंय आणि नंबर 1ला गुण घातलाय. तुकोबारांतात गुणाला महत्व आहे. गुण तो सार, रूप मध्याकार आणि तिसरा टप्पा तर इतका अवघड आहे. तुकोबारांतात जीवनामध्ये अवगुणच नसावा माणसाला. अवगुण माणसाला त्रास देतात. गावातले लोक त्रास देत नाहीत, तालुक्याचे लोक त्रास देत नाहीत. कोण त्रास देतं? आपल्या जीवनातला अवगुण आहे. दृष्टांत आहे तुकोबाराचा. इंच्याला कोण मारतं? कोण मारतं इंच्याला? इंच्याला तुकोबारांतात फक्त नांगी मारत असते, दुसरं कोणीच मारत नाही. नांगी जर नसती तरी इंच्याला कोणी मारलं नसतं. म्हणून कोणत्याच टाळकऱ्याला नांगी नसावी आणि कोणत्याच कीर्तनकाराला नांगी नसावी. नांगी या शब्दाचा अर्थ आहे आपल्यापासून कुणाला त्रास होणे. जीवनामध्ये जगत असताना एकही माणसाला त्रास व्हायला नाही पाहिजे. असं जर जगणं का तुकोबारांतात इंच्याला त्रास नांगीचा आहे आणि माणसाला त्रास आहे त्याच्या अवगुणाचा त्रास आहे. इंचा पिढी नांगी आणि त्याचा दोष त्याचे संगी. म्हणून साधूचं जीवन जर बघितलं तुकोबारांतात गुण वाढवले म्हणून मोठे झाले. एक आत्मभावनेने जगतात म्हणून मोठे, बरं होण्याकून जगतात म्हणून मोठे, गुण वाढवले म्हणून मोठे. आणखी एक विशेष गुण आहे त्यांच्याकडं. साधूचं जीवन असं असतं, साधू मोठ्याचा मोठेपणा सहन करून मोठे होतात आणि आम्हाला मोठ्याचा मोठेपणा सहन होत नाही म्हणून छोटे आणि खोटे राहत असतो आपण. तुकोबारीला नाथ महाराजाला ज्ञानोबाराचा मोठेपणा सहन व्हायचा. नाथ महाराजांनी म्हणावं, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पायापैकी. हे जी प्रमाण आहेत का, साधू महात्म्याला मोठ्याचा मोठेपण सहन व्हायचा म्हणून मोठे झालेत. आता आपल्याकडे तसं होत नाही. मोठा गायक आणल्यावर म्हणजे कशाला आणला ते आम्ही नव्हतो का इथं म्हणून, असं आपल्याकडलं आहे. मोठं जर व्हायचं असलं तर मोठेपणा सहन झाला पाहिजे. हे साधूच्या जीवनामधला फरक. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हा मज पामराय काय तोरपण, मज पामराय काय तोरपण. म्हणते ज्ञानदेव, म्हणते ज्ञानदेव, तुम्हास मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. ज्ञानियाचे राजे गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव. हे ज्ञानोबारायचा मोठेपणा सण झाला म्हणून तुकोबाराय नाथ महाराज म्हणतात आम्ही जगामध्ये प्रसिद्ध झालो, मोठे झालो. आम्ही जन्मानं मोठे नाहीत माणसंही, माणसं पुढच्या कर्तृत्वानं मोठे झालेत.
जीवनातला रंग बदलता येत नाही, जीवनातला ढंग बदलता येत असतो. मिळालेला रंग तसाच असतो, पण जीवन जर बदलायचं असलं का जगण्यातून बदलावं लागत असं. जन्मानं व्यक्तित्व भेटणीय होते, पण कर्मानं वंदनीय झालेत. अजामेळा भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे. जन्मानं निंदनीय नंतर वंदनीय. दुसरं, जन्मानं अत्यंत सामान्य माणूस. बसताना भजनाला डाकू बसला होता एक. बसताना कसा बसला? आपल्यावनी माळकरी होऊन गण लावून नाही बसला, बसताना डाकू बसला भजनाला. पण जीवन एवढं बदललं त्यानं, सामान्य जीवन असामान्य झालंय. कुणाचं? कोळियाची कीर्ती वाढली केले रामायण रामा आधी, केले रामायण रामा आधी. कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादे, केले रामायण रामादे, रामादे, केले रामादे. कोळियाची कीर्ती वाढली घन केले रामायण रामादी, बोलीला वाल्मिकी तैसाची करीन. हे घडलं कशामुळं? जन्मानं सामान्य असू द्या, पण कर्मानं जर विशेष होता येत असतं. आणखी कधी कधी उलटं घडतं बरं का. इथं येऊन जर दिशा जर चुकली आपली, जन्मानं मोठा आटला तरी कर्मानं बारकं होता येतं. ती बी काही अवघड नाही, होता येतं. काही माणसं जन्मानीय वंदनीय होते, पण पुढं चलून निंदनीय झाले. एकच उदाहरण सांगतो. काही जन्मानं निंदनीय का वंदनीय? वंदनीय होती. किती दिवस वंदनीय होती? काही रामराज्यावर बसणारा ही बातमी कळाली. सकाळी सकाळी पेपर आला. कोणता पेपर होता? त्या पेपरचं नाव होतं मंथरा नावाचा पेपर होता. ते पेपर सकाळी सकाळी आला आणि पेपरनं सांगितलं उद्याच्याला रामप्रभूचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून. एवढी बातमी कानावर पडल्याबरोबर कैकेयीला आनंद झाला होता. कैकेयीनं गळ्यामधला हार काढला, इतिहास आहे तसा, आणि मंतरीच्या अंगावर टाकला. वा, आनंदाची बातमी आली. म्हणून मंतरीने सांगितलं आनंदाची बातमी द्यायला आली नाही, ही तुला सावध करायला आली. म्हणून काय सावध करायचं आहे? त्यानं सांगितलं राम जर राज्यावर बसला, कौशल्या माता ही राजमाता होईल आणि तुला मात्र घरकामं करावे लागतील, तुला सावध करायला आले. इतका कैकेयीला राग आला मंतरेचा. 3 शब्द वापरलेत कैकेयीनं, 3 शब्द. पहिला शब्द वापरला तू पापी आहेस म्हणून, दुसरा शब्द वापरला वाकड्या नजरेचे आहेस म्हणून, आणि तिसरा शब्द वापरला मूर्ख आहेस म्हणून. 3 शब्द वापरले, तुला कसं कळत नाही म्हणून. भरताहुनी अधिक रामप्रिय मज अत्यंतिक, तू मूर्खत्वे मानिशी दुःख मज महासुख रामराज. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐशी मानिती ते अति पापिष्ट, तू पापी आहेस म्हणून. भरताहुनी अधिक राम, हे सगळे शब्द बोलत असताना कैकेयीला इतका राग आला तिचा, असं का म्हणतीस म्हणून. इथपर्यंत कैकेयी कशी होती? मग वंदनीयच होती, वंदनीय कैकेयी होती. पण तिनं बी काय केलं, काय ते पर्याय काढावा म्हणून आयुष्य म्हणून गडबडा लोळे, केस सुटले मोकळे. कैकेयी उठून भाऊबळी तया आलिंगिरी, आलिंगन देता नवलपरी, आलिंगन दिल्याबरोबर विकल्प शिरला आणि कैकेयीचा शब्द असा बदलला, ज्येष्ठाचे धाडावे दुरिदिगंतारा. रामाला वनवास म्हणल्याबरोबर कैकेयीचं जीवन दिशा बदलली आणि कैकेयीला तिथून मात्र निंदनीय जगानं ठरवलं. आमच्याकडं आपल्याकडं आणखी कैकेयीचं नाव कोण ठेवत नाहीत. ठेवतात का? तुमच्याकडं ठेवत नाहीत. बरं, कैकेयीच्या स्वभावाच्या नाहीत वाटलं का तुम्हाला? आमच्याकडं तर राहतं बघा. असताना पण नाव का ठेवत नाही? जीवनामध्ये एकदा जर माणूस त्याची दिशा जर चुकीची झाली, त्या माणसाला समाज कधीच स्वीकारत नाही. जगामध्ये सगळ्याची मंदिरं झाली, पण विश्वामित्राचं मंदिर झालं नाही, कारण जग पुन्हा स्वीकारत नाही. म्हणून जगत असताना काही माणसं जन्मानं निंदनीय नंतर वंदनीय, काही माणसं जन्मानं सामान्य नंतर मात्र असामान्य झाले, काही माणसं जन्मानं वंदनीय होते, काही मात्र कर्मानं निंदनीय ठरले. तुकोपर्यंत संत जीवन जर बघितलं का, जन्मानं तुमच्या आमच्यासारखं आहे, पण जीवन कर्मानं असे झाले संत. देवते संत, देवते संत, देवाच्या एवढ्या उंचीपर्यंत पोचले ते संत. हे कसं काय ठरलं असं? नेमकी साम्यता कशी काय दोन्हीची? तर ज्ञानोबाराय म्हणतात दोन्हीची, संताची आणि देवाची अशी साम्यता असते. ज्ञानोबारायने दृष्टांत वडाच्या झाडाचा दिलाय. वडाची झाडं सगळीकडे असतात, वडाची झाडं.
ज्ञानोबारांतात वडाच्या झाडाएवढं मोठं झाड कोणतंच नाही आणि वडाच्या बिया एवढं लहान बी कोणतंच नाही. कसा दृष्टांत सापडला असेल ज्ञानोबाराला. पण ज्ञानोबारांतात वडाच्या झाडामध्ये बी असतं आणि इतक्याशा बियामध्ये वडाचं झाड असतं म्हणतात. समस्त वटत्व जैसे बीज कणिके माझे असे आणि बीज कणू असे वटी जैसे तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाच्या अंतरे अंतवट वस्तुचारे मी तेची ते देवते संत 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 ओ निमित्त त्या प्रतिमा 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 देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग तुकोबाराला विचारलं दोन्ही सारखे कसे काय, दोन्हीची साम्यता कशी काय. ज्ञानोबारा म्हणतात म्हणून साम्यता काय, तर तुकोबारांतात दोन्हीची जी साम्यता आहे का ते 3 प्रकारनं साम्यता सारखी आहे. कोणकोणत्या? स्वरूपतः दोन्ही सारखे, गुणतः दोन्ही सारखे आणि कार्यतः दोन्ही सारखे. स्वरूपानं देव आणि संत सारखे, गुणानं देव आणि संत सारखे आणि कार्यानं देव आणि संत सारखे. 3 प्रकारनं सारखे. स्वरूपाचा विचार केला तर देवामध्ये आणि संतामध्ये फरक नाही. काय देवाचं स्वरूप आहे आपण सगळे प्रमाण पाठायचं देवाच्या स्वरूपाची. देव हा व्यापक आहे असे प्रमाण आहेत. आता हरी बाहेर हरी हरी नेघरी कोंडिले जिकडे पाहे तिकडे बाई हरी विन दुजे नाही पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रुक्मिणी तो नाही आयसाटा उरलाचे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला. असे प्रमाण जर बघितले देव हा व्यापक आहे स्वरूपानं. तुकोबारांतात देव जर व्यापक आठला तर आम्ही पण व्यापक तुका आकाशा एवढा. स्वरूपाचा विचार केला तर दोन्ही सारखे आहेत. बरं गुणाचा विचार करत असताना देवाचा गुण आणि संताचा गुण सारखा आहे, दोन्हीत फरक कसलाच नाही. देवाचा काय गुण आहे? देवाचं नाव घेतलं की पुण्य होतं हा गुण आहे आणि देवाचं नाव घेतलं की पाप जातं हा देवाचा गुण आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाचा गुण आहे. दुसरा गुण आहे देवाचा, देवाचं नाव घेतलं की पाप जातं. हरि उच्चारणी अनंत पाप जातं. तुकोबारांतात देवाचं जर 2 गुण असले, नाव घेतल्यावर पुण्य होतं, नाव घेतल्यावर पाप जातं. हे दोन्ही गुण संताचे आहेत. पुण्य भावे घेतात जनाची नावे घेतात जनाची नावे घेतात जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे मने पापे जाती संताची जपे जाती संताची जपे 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 जाती संताची जपे तुका मने पापे जाती संताची जपे जाती संताची जपे जाती संताची जपे तुका म्हणे पापी एकाशी ते कळे भात जास्त काही लागत नाही बरं का. दोन्ही प्रमाणे एकदाच करून टाकले. तुका म्हणे पापे जाती संताच्या ज्या पुण्यवंत व्हावे घेता देवाचा आणि संताचं गुण जर बघितलं तर दोन्ही सारखे आहेत. स्वरूपाचा विचार केला तर दोन्ही सारखे येतं. आणि तिसरा मुद्दा आहे कार्याचा विचार केला तर दोन्ही सारखे आहेत. देवाला विचारलं काय काम घेऊन आलो तुम्ही, भक्तारा की पायापासी दुर्जनाची सवारी. तुकोबाराला विचारलं तुम्ही काय काम घेऊन आलो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे. स्वरूपतः गुणतः कार्यतः दोन्ही सारखे. म्हणून तुकोबारांतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला वेगळे दिसत असतील आपल्याला पण
तुकोबा म्हणतात दोन्ही सारखे आहेत. ओळख करून देत असताना 3 प्रकारनं करून द्यावी लागत असते. एक ओळख स्वरूप अवच्छेदकानं करायची, दुसरी ओळख कार्यत्व अवच्छेदन करायची आणि तिसरी ओळख कारणत्व अवच्छेदकानं करायची. 3 प्रकारनं ओळख करून माणसाची करून द्यावी लागत असते. एक ओळख करून देत असताना स्वरूपाचा विचार केला तर देव आणि संत सारखे आहेत. आता कार्याचा जर विचार करत असताना तुकोबा म्हणतात देवापेक्षा संत आपल्यासाठी फायद्याचे आहेत. देव तेवढा फायद्याचा नाही, आपल्यासाठी संत पाहिजे. का कसं काय? तुकोबा म्हणतात देव निराकार आहे, ओस दिशा आहे आणि इथं इच्छा पूर्ण होणार आहे. अभंगाचं 3रं निराकारी ओ सदेशा, निराकारी ओ सदिशा, निराकारी ओ सदिशा, निराकारी ओ सदिशा, निराकारी ओ सदेशा, निराकारी ओ सदिशा, निराकारी ओ सदिशा, निराकारी ओ सदिशा. येथे इच्छा पुरतसे, येथे इच्छा पुरतसे, मी तो सांगतसे भावे, मी तो सांगतसे भावे. इच्छा पुरतसे, इच्छा पुरतसे, मी तो सांगतसे भावे, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये. कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाये, जय जय विठोबा. देवते संत, देवते संत नमित त्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे असो ढावे सकळा. तुकोबा म्हणतात इच्छा जर पूर्ण करायचं तर संत पाहिजे. देवाकडून इच्छा पूर्ण होत नाहीत. निराकारी ओस दिशा, येथे इच्छा पुरत असे. तुकोबांनी पहिल्या चरणामध्ये देव आणि संत दोन्ही सारखे म्हणून उंची सांगितली. पण आपल्या उपयोगाचं जर कोण असेल तर देव उपयोगाचं नाही. मग कोण उपयोगाचं आहेत? आमच्यासाठी ज्ञानोबाराय पाहिजे, तुकोबाराय पाहिजे, नाथ महाराज पाहिजे, दादासाहेब पाहिजे. आपल्या उपयोगासाठी येणारी माणसं. देव निराकार आहे. नाथ महाराजाचं चिंतन थोडं आहे. नाथ महाराज म्हणतात देव हा समुद्रासारखा आहे, पण त्याच्यातलं गिलासभर पाणी प्यायच्या कामाचं नाही. समुद्र एवढा मोठा आहे पण गिलासभर पाणी पिता येत नाही. मग त्या समुद्रातलं पाणी कुणीतरी आणावं लागतं आणि ती फिल्टर करून आणावं लागतं. खारं आणून जमत नाही, आपल्या शेतापर्यंत आणावं लागत असतं. मग असे कुणा आणलं? किती वाजता आणलं पाणी? पाटील 4-5 वाजता पाणी आणलं वाटतं. कुणा आणलं पाणी? मेघानं आणलं. कुठून पाणी आणतात मेघ? समुद्रातून पाणी आणतात आणि फिल्टर करून आणतात. असं नाही आणत. साधू महात्म्याचं किती चिंतन असते बारकाईचं. तिथलं पाणी समुद्रातलं आणावं लागत असतं आपल्यापर्यंत, आपल्या शेतापर्यंत. आणि आपल्या शेतात आणल्यावर दुष्काळ जातो. समुद्रातलं पाणी आपला दुष्काळ घालवत नाहीत. समुद्र उदक मेघी चढे, तेने त्याशी मधुरता अधिक वाढे, जगनिववी वाडे कोडे, फेडी साकडे दुष्काळाची. आमचा दुष्काळ जर जायचा असला तर मेघानं पाणी आणावं लागत असतं. त्याची उदक समुद्री असता उपयोगा नाही का सर्वता, आपल्या उपयोगाला नसतं. देवापसलं ज्ञान संतांनी आणावं लागत असतं आमच्यापर्यंत. त्यावेळेस आमची इच्छा पूर्ण होत असते, नाही तर होत नाही. देवाकडे ज्ञान नाही असं नाही.
नाथ महाराजांनी बरंचसं चिंतन केलं आहे. नाथ महाराज म्हणतात केळीचं झाड खावं का केळी खावी? काय खायला पाहिजे? कोणी खाऊन बघाय नाही, पण झाड जर खाल्लं तर गोड नाही लागत. केळी चाकिता गोडी नातुडी, तिचीच केळी अति गोडी. त्याचे केळं खाल्ल्यावर गोड लागतात. समुद्राचं पाणी आपल्यापर्यंत आणावं लागतं, संत आणतात. भगवंतानं गीता सांगितली अर्जुनाला, पण आपल्या उपयोगाची नाही झाली ती. संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायण संकट पडले. तेची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानोबारीने आपल्या इच्छेसाठी ग्रंथ तयार केला. ज्ञानोबारीला विचारलं, ज्ञानोबारा आहे तुम्ही ग्रंथ कशासाठी तयार केला? ज्ञानोबारा म्हणतात मी अर्जुनासाठी केलं नाही म्हणून. कुणासाठी केलं मग? ते म्हणले डोंगरगावच्या लोकांसाठी केला मी. तुमच्या आमच्यासाठी ग्रंथ तयार केला. ओवी आहे तशी बरं का. माझ्यासमोर अर्जुन मग आणू का म्हणतात ज्ञानोबारा. येत अर्जुनाची काय म्हणू पातला, आजी आवडे तया सुकाळू झाला जेत गीतार्थ आला मराठीया. का केलं हे सगळं? आमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केलं. आमची इच्छा ज्ञानोबारे तुकोबाऱ्याशिवाय पूर्ण होणार नाही, संताशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही. ज्ञानोबारे लागतात. खरं तरी मानवी जीवनातल्या 2 गरजा असतात. एक गरज असते ती भौतिक गरज असते, आणि दुसरी गरज असते ती आध्यात्मिक गरज असते. गरजेचे 2 प्रकार आहेत. भौतिक गरजा ह्या संसारातून पूर्ण कराव्या लागतात, आणि आध्यात्मिक गरजा ह्या परमार्थातून पूर्ण कराव्या लागतात. त्या परमार्थातून गरजा पूर्ण करत असताना 2 दरवाजे आहेत. एक दरवाजा आहे देव नावाचा, आणि दुसरा दरवाजा आहे संत नावाचा. आमची गरज पूर्ण होण्यासाठी एक तरी देवाच्या दर्जात जावं लागेल, नाहीतर दुसरा संताचा द्वार आपणाला जावं लागेल. तुकोबाऱ्यांत संताच्या दारात गेल्यानंतर आमची गरज पूर्ण होणार नाही, आमची इच्छा पूर्ण होणार आहे. 2 भूमिका असतात. संताची भूमिका म्हणजे आईची भूमिका असते, आणि देवाची भूमिका म्हणजे वडिलाची भूमिका असते. त्याच्याकडे काहीच काम नाही असंही म्हणता येणार नाही. वडिलाची एक भूमिका असते आणि आईची एक भूमिका असते. काय भूमिकेने बदल आहे? दूरच्याला जवळ घेतात ती आईची भूमिका असते, आणि जवळच्याला उंचीकडे नेतात ती वडिलाची भूमिका असते. आई दूरच्या लेकराला जवळ घेत असते, वडील जवळ घेऊन बसत नाही, त्याला उंचीकडे घालण्याचा प्रयत्न करतात. दुसरा एक असा अर्थ आहे, संताची भूमिका ही आधाराची असते, आणि देवाची भूमिका ही आकाराची असते. आईची भूमिका ही आधाराची असते, आणि वडिलाची भूमिका ही आकाराची असते. आमच्याकडे कुंभार असतात, गाडगे घडवणारे चौकडच असतात, 4-2 जण. दोन्ही हातानं गाडगे घडवतात. एक हात बाहेरून असतो आणि एक हात मधून असतो. मधला हात गाडग्याला आधार देत असतो, आणि बाहेरला हात हा आकार देत असतो. आमच्याकडे आमच्या व्यवहारामध्ये आई आम्हाला आधार देत असते, आणि वडील आम्हाला आकार देत असतात. संत आम्हाला आधार देतात, भागलिया मज आधार देत असतात, आणि देव आम्हाला आकार देत असतोय. हे दोन्ही भूमिका असतात. पण संताची जी भूमिका असते का, अत्यंत जवळीक साधणारी भूमिका असते. एका गावामध्ये 4 वर्षाचं मूल आजारी पडलं. आता दवाखान्यात आईनं न्यावं का वडिलांनी न्यावं? वडिलांनी न्यावं लागतं. आईचं काम नाही, वडिलांनी न्यावं लागतं. वडिलांनी नेलं दवाखान्यामध्ये. बराचसा दवाखाना लांब होता. 11 वाजता दवाखाना उघडायचा, यायला रात्री झाले 8 वाजलेत. वडील दवाखान्यातून सगळंच घेऊन आले, मेडिसिन औषध घेऊन आले. पण वडिलाला विचारलं घरी आल्यावर, औषध पाजविलं का लेकरला? ते म्हणजे आणायचं काम माझं आहे, पाजवायचं नाही माझं. आणता येते मला, पैसे खर्चा येतात, पण औषध कोणी पाजवावं लागतं? आईनं औषध पाजवावं लागतं. बरं, औषध पाजवताना त्याला काही काही आवश्यक गोष्टी असतात बरं का. मी लांबून बघितले, त्याचे दोन्ही हात धरतात लेकराचे गुरुजी. दोन्ही पाय धरायचे, दोन्ही पाय दोन्ही हात धरायचे, आणि त्याचं नाक धरावं लागतं. किती वेळ धरावं लागतं? नाही, किती वेळ धरावं लागतं ते आईलाच माहीत असतं. वडिलाला जर धरायला लावलं कधी सोडील काही सांगता येत नाही. आईचं काम आहे ते. आई औषध पाजण्यापुरतं मोजका नाक धरीत असते ना, औषध पाजत. वडिलांनं सांगितलं असलं मला येत नाही, हे घ्या औषध. घरी आणून ठेवलं औषध, पाजव औषध म्हणून. आईनं विचारलं मुलाच्या, औषध का पाजवलं नाही? म्हणले मला पाजवता येत नाही. ती बाटली घेतली. माझं प्रमाणावर चाललं बरं का गुरुजी, प्रमाण आहे.
बाटली घेतली आईनं, त्याचं टोपण काढलं, एक 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 चमचे केले आईनं. किती चमचे केले? 9033 चमचे केले. 9033. आता लक्षात आलं असेल. 9000 आईनं चमचे केले आणि सांगितलं तुम्ही काय करा, एक फक्त चमचा द्या, एक जरी चमचा दिलो, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी. हो नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी. ओ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. आता एकतरी म्हणल्यानंतर सगळे माणसं म्हणतील एकच ओवी म्हणून, तसा अर्थ नाही त्याचा. ज्याला काहीच येत नाही त्याच्यासाठी एकतरी आहे. आता कीर्तनकार म्हणतील एकावर भागतंय म्हणून. माझं वैयक्तिक मत आहे, कीर्तनकारला कमीत कमी 2000 ओव्या पाठ पाहिजे, तर त्याला अभंग सोडवता येतं आहे, नाहीतर अभंग सोडून पळतं ती. ज्ञानेश्वरी आणि भागवताचा भरणं लागत असतो. नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावे. जीवनामध्ये ज्ञानेश्वरी असणं, आपल्या जीवनामध्ये आपली इच्छा जर पूर्ण करायची असली, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी लागते, ज्ञानोबारे लागतात. देवाकडे गेलं तर निराकारी ओस दिशा, आणि येथे इच्छा पुरत अशी. आमची इच्छा संताकडून पूर्ण होणार आहे. मग महाराजाला विचारलं, महाराज इच्छा पूर्ण आम्ही संताकडे गेल्यावर किती दिवसाला होती? काही वेळ लागतो का त्याला? तुकोबारांत तिथं नगदी असतं, उदारी नाही तिथं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे रोकडे केणे, तुका म्हणे रोकडे केणे, तुका म्हणे रोकडे केले, तुका म्हणे रोकडे केले. सेविता येणे पोट धावे, सेविता येणे पोट धावे. मी तो सांगतचे भावे, मी तो सांगतचे भावे. सेविता येणे पोट दा, सेविता येणे पोट दा. मी तो सांगतचे भावे, मी तो सांगतचे भावे. तुका म्हणे रोकडे केने, सेविता येणे पोटदाय. तुका म्हणता जीवन जर तृप्त करायचं अडलं तर संताच्या संगतीत जावं लागत असतं. बरेच जण गेले बरं का संताच्या संगतीत, जीवन तृप्त झालं. आपल्यासारखे गेले असतील नसतील हा भाग वेगळा आहे. काही गतिकुंठित गेले, काही मतिकुंठित गेले, काही स्थितिकुंठित गेले, आणि काही रीतिकुंठित गेले. 4 प्रकारचे गेले. ज्ञानोबाराच्या जवळ कोण कोण गेलं? गतिकुंठित, चालली नाही, चलत नाही, चालणार नाही अशी भिंती गेली जवळ. मंदिराला भिंती असतात, पण भिंतीचं मंदिर एकच आहे. जेवढी भिंत ज्ञानोबाराच्या जवळ गेली त्या भिंतीचंच मंदिर तयार करावं लागलं. आळंदीला मंदिर आहे भिंतीचं. हलगटाचं मंदिर कुठंच नाही, माणसाचे मंदिर होईनात. पण ज्ञानोबाराच्या सानिध्यात गेलं, गती कुंठित मती कुंठित. हलगट आपण गाडी घेऊन जर गेलं का, त्यांच्या परिवारातलं कोणी राहू द्या, रस्ता कधीच सोडत नाही अशी जी प्राणी आहेत ती. पण ज्ञानोबारायांनी मात्र रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजय झाला. गती कुंठित मती कुंठित. तिसरा स्थिती कुंठित होता. चांगदेव महाराज स्थिती कुंठित होते, आणि विसोबा चाटी रीती कुंठित होते. ज्ञानोबाराच्या सानिध्यात गेल्यानंतर मात्र जीवन तृप्त होतं असतं. आपण बघा की आता आमच्या कीर्तन करायला 3-3 चरणाचे 3-3च अभंग पाठ झालेत. आणखी ज्ञानोबाराय सापडले नाहीत आम्हाला. का सापडलेत? तुकोबाराय सापडले नाहीत, 3-3च अभंग सापडलेत. तृप्त माणसं आहेत सगळे. 3-3च अभंगावर. आणखी लांब जायला नाहीत माणसं, तिथपर्यंत यायलेत. मस्त चाललंय पण तृप्त नाही. आणखी तृप्त होणं महत्वाचं.
जर जीवन तृप्त होत नसलं, तृप्त होण्यासाठी 3 गोष्टी याव्या लागतात. कामना संपवावी लागत असते, वासना संपवावी लागत असते आणि आसक्ती संपवावी लागत असते. तुकोबाराचं जीवन 3 गोष्टींमध्ये तृप्त होतं. कामना ही ब्रह्मरस गोडी जयसी लादली, वासना निमाली समूळ ज्याची, आणि आता नव्हे गोडत करिता संसार, असो आपली विसंगती होईल. तुकोबारा म्हणतात जीवन जर तृप्त करायचं म्हटलं तर संताची संगती, संताच्या आपल्यावर कृपा झाली पाहिजे. म्हणून आम्हाला देवापेक्षा संत महत्त्वाचे आहेत. निराकारी होस दिशा येथे इच्छा पुरतसे, मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा. तुकोबारा म्हणतात आमचं जीवन बदलून आम्हाला तिथपर्यंत जावं लागत असतं. जीवन बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचा धंदा बदलला आहे पण जीवन बदलाय नाही. मी मृदंग वाजवत होतो गुरुजीपूर्वी, 25 वर्ष मृदंग वाजवला आहे, मी वाजवत होतो. आता मी मोठेपणा सांगत नाही, मला काय सांगायचं ह्याच्यातून. मृदंगापासून इकडं आलो मी कीर्तनाकडं. व्यवस्था बदलली आहे पण अवस्था बदलाय नाही. आणि परमार्थात व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थामध्ये अवस्था बदलली पाहिजे. आपण बदललं पाहिजे. तुकोबा म्हणतात आम्हाला बदलून तिथपर्यंत जावं लागत असतं. जाता येतं का? निश्चित जाता येतं. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या गावातल्या जी मोऱ्या आहेत, मोऱ्या गंगेला जातात का? मोऱ्या गंगाला जात नाहीत. पण ज्ञानोबा म्हणतात जायचा प्रयत्न केला नाही म्हणून जाता येतं. कसं जाता येतं? मोरीनं नालीकडे जायला पाहिजे, नालीनं नदीकडे जायला पाहिजे आणि नदीनं गंगेकडे जायला पाहिजे. जैसे आहाळ ओहोळ जवन पवती गंगा जळ, मग होऊन ठाकती केवळ गंगारो. आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. आमची दिशा योग्य ठरली पाहिजे, समोरचे माणसं योग्य ठरले पाहिजे. चांगल्या माणसाच्या संगतीनं आम्हाला तिथपर्यंत जाता येतं आहे. कितपर्यंत जाता येतं आहे? देवते संत निमित्त त्या प्रतिमा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित, हनुमंतरायाच्या दादासाहेबाच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्वज्ञाच्या चरणी समर्पित. मला बरेच दिवसापासून वाटत होतं गुरुजी तुमची एकदा तरी भेट व्हावी म्हणून. मी आताच म्हणलो का आपला मार्ग जर योग्य असला का कशाही माणसाच्या भेटी होतात. आज माझं भाग्यच आहे. असे माणसं बालासाहेब होते एकदा, सुरेगावकर गुरुजी एक वेळेस होते नावलगावला, नावलगाव. तुम्ही होतो म्हणा काही वेळेस, हां होते म्हणा गुरुजी. पण योगायोगानं गुरुजी तुमची भेट झाली. एवढे मोठे म्हणजे पहिला आमचा तो बघितला असता, ऐकलं असाल तुम्ही थोडं. कधी कधी वेळ तशी येते आमच्यावर बरं का, मग ते करावं लागत असतं. फडावरले काही माणसं नियमाचे असतात, कलाकार वेगळे आणि फडावरले माणसं. मधली जी चाल दिली का या फडावरला नियम आहे. फडावर पहिल्याच चाली होतात, मधल्याच चाली होतात. इथलं मला बरंचसं नियम आहे. मी हैदराबादपर्यंत जात असतो, नियम इकडले सगळेच माहीत आहेत मला. पण ही तंतोतंत सांभाळलं यांनी फड आणि सांभाळावं लागतो. आपापला स्वाभिमान असायलाही पाहिजे, माणसाला सांभाळायला पाहिजे. उगा असेल तसं वारा येईल तसंही चालत नाही बरं का. काही नियम पाळावे लागतात. म्हणून बोलत असताना माझ्याकडून काही अपशब्द गेले असतील, माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य असेल ते चिंतन ज्ञानोबा राहायचं. तुकोबा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नांदाज माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवर रे हरी विठ्ठल ज्ञानदेव की जय. तुकाराम 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 तुकाराम. मी तो ये सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. आसे ठावे सकळा, आसे ठावे असो ठावे सकळा.
वाजव टाळ्या. असो ठावे सकळा मी तो सांगतसे भावे मी तो सांगतसे भावे 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय